महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। याला किती दिवस लागले आणि भक्तांसाठी काय महत्व आहे याचं? चिकलठाणचा राजा श्री सावता गणेश मंडळ, ज्याची स्थापना 1984 साली झालेली आहे आणि पहिले सजीव निर्जीव असे देखावे व्हायचे, पण जसं जसं 2010 मध्ये आम्ही असं ठरवलं की काही लोक पैसा आणि वेळेअभावी भारतातील मोठमोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही, तर मंडळाने एक निर्णय घेतला, आपण अशा मोठमोठ्या धार्मिक स्थळाची प्रतिकृती उभारायची आणि लोकांना त्या धार्मिक स्थळाचं दर्शन घडवून आणायचं। तर हा देखावा आम्ही 2 महिन्यापासून या देखाव्याची तयारी करत आहोत। 2 महिने 15 लोक कंटिन्यू या देखाव्याचं काम करत होते, तेव्हा हा देखावा भक्तांसमोर आम्ही सादर करू शकलो। हा देखावा कशापासून तयार झालेला आहे? या देखावामध्ये आम्ही पर्यावरणाचं संतुलन राखावं या उद्देशाने प्लास्टिकचा पूर्णपणे वापर या ठिकाणी टाळलेला आहे। आम्ही यामध्ये कापड, फोमचा वापर केला, कापड वापरलं, लाकूड वापरलं आणि त्यासोबत आम्ही नॅचरल कलरचा या ठिकाणी वापर केलेला आहे। इथं पंचक्रोशीतले सगळे भाविक इथं दर्शनासाठी येतात, दररोज इथं किती भाविक दर्शनासाठी येतात आणि इथल्या बांधवांना तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार? इथं दररोज म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरच नाही तर आसपासचे जे पंचक्रोशीतले खेडेगाव आहे तिथले पण भक्त येतात आणि रोजाना कमीत कमी 8 ते 10 हजार लोक इथून दर्शन करून जातात आणि बाकीचे गर्दी पाहून बरेचसे वापस जातात। तर गणेश भक्तांना असं आमचा विनंती आहे की आमचा देखावा 7 दिवस या ठिकाणी सुरू असतो, तर आपण या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये यायचं आहे। एकत्रच आले तर आम्हाला पण सोयी सुविधा पुरायला थोडंसं कठीण जातं, तरी पण आमचे 150 स्वयंसेवक या ठिकाणी कार्य करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना देखावा बघता येईल अशी आम्ही काळजी घेत आहे।
या ठिकाणी समजा जेवढे भक्त येतात या किती भक्त आतापर्यंत काही याच्या व्यतिरिक्त अजून काही ऍक्टिव्हिटीज होतात का 10 दिवस? 10 दिवस आम्ही आता जेवढे भक्त येतात यांना प्रथम पाण्याची आम्ही सुविधा पुरवतो. त्यानंतर महाप्रसाद केला जातो. महाप्रसाद रोजाना 100 ते 200 किलोच्या हिशोबाने पुलावा आणि शिऱ्याच्या रूपात मध्ये आम्ही प्रसाद वाटप करतो. हे ते मंदिराचं पावित्र्य राखावं म्हणून त्यांच्या चप्पलाची सोय म्हणून स्टँड उभा केलेले आहे. त्या स्टँड वरती त्यांचं व्यवस्थित चप्पल जमा करून दर्शन झाल्यावर परत त्यांना व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतो. सर हा देखावा एकदम आकर्षक एकदम व्यवस्थित चालला. हे कलाकार बाहेरचे का आपले इथले कलाकार? नाही, याला कलाकार आम्ही सुरुवातीला बाहेरचे बोलवले, पण इथलंच आमचं श्याम क्षीरसागर आणि राजू क्षीरसागर यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला आम्ही पण त्यांना विश्वास दाखवला की तुम्ही करा. आणि स्थानिक कलाकाराच्या माध्यमातून हा देखावा उभारलेला आहे. जास्तीत जास्त छत्रपती संभाजीनगरचा बाहेरचा एकही कलाकार नाही, जेणेकरून आपल्या मातीतल्या कलाकाराला वाव मिळेल आणि त्यांचं पुढे नाव होईल. आणि सावता मंडळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना परळी वैजनाथ, परभणी, जालना या ठिकाणी सुद्धा आता आमंत्रित केल्या जाऊ लागले. हो बरोबर, आम्ही तेच आम्हाला सांगितलं की आमचं उद्दिष्टच हे आहे की लोकांना मोठमोठ्या धार्मिक स्थळाचं दर्शन घडावं. आणि तुमच्या पत्रकारितेमधील जे आहे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने मराठवाड्यामधून आम्हाला सर्वप्रथम क्रमांक दिला आणि यावर्षी न्यूज 18 लोकमतने एक विशेष आम्हाला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. आणि आपलं नाव सांगा. माझं नाव संजीव पंडित डोळसे. मी एक साधारण सदस्य म्हणून मंडळाचे मागील 20 वर्षापासून कार्य करतो. आणि आमची निवडीचं असं आहे की जो जास्त पैसा देईन त्याला महत्व देत नाही. सर्वांच्या चिठ्ठ्या एकत्र करतो आणि त्यातून एक लकीली चिठ्ठी काढतो. जसे की आता यावेळेस बाळू भाऊ नपुते हे अध्यक्ष झालेले आहे. म्हणजे गोरगरिबातला साधारण कार्यकर्ता बी अध्यक्ष झाला पाहिजे, या हा उद्दिष्ट राहतं मंडळाचं. किती सदस्य आपल्या मंडळात? आमचे सदस्य आहे टोटल 200 ते 250 सदस्य आहे. जो लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? त्याला तर लकी ड्रॉ म्हणतच नाही आम्ही, त्याला आम्ही बक्षीस रूपी योजना म्हणत असतो. कारण लोक भरभरून देणगी देतात आणि त्या देणगीचा परतावा म्हणून त्यांना काहीतरी मिळावा या उद्देशाने आम्ही काही बक्षीस ठेवलेले आहे, जेणेकरून त्यांना तो परतावा मिळेल आणि आम्हालाही थोडस या धार्मिक कार्यासाठी थोडस डोनेशन मिळेल. बस एवढंच उद्दिष्ट आहे. सर आता त्यावेळेस तर आमचा फक्त जन्म झालेला होता. 1984 ची गोष्ट आहे. 1984 पूर्वी या गावामध्ये 3 ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी मंडळ होते. परंतु तत्कालीन जे कार्यकर्ते आहेत जसे की गोविंद शंकरराव गाजरे, मदन देवराव नोपुते, सोमीनाथ सूर्यभान नोपुते आणि मनोहर मामा लोंढे, रंगनाथ सूर्यभान मोरे यांनी एकत्र आले 1984 ला आणि असा प्रस्ताव मांडला की आपण 3 वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव करायच्या ऐवजी एकच करू. आणि तो स्थापना केली सावता गणेश मंडळाची. आज जो चिकाडांचा राजा म्हणून आपल्याला सर्वांना परिचित झालेला आहे. आणि सुरुवातीला काही टेक्नॉलॉजी नव्हत्या, तर त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते ते शेतातून माती आणायचे आणि त्या साईडने शिवरायांचे किल्ले डोंगर उभारून सजावट करायचे.